अध्याय 8. कपिल म्हणाले, जो पुरुष गृहस्थाश्रम धर्माचे आचरण करून धर्म, अर्थ व काम यांची प्राप्ती करून घेतो, तो ज्याप्रमाणे गायीला चारा घालून दूध काढणारा पुरुष पुन्हा चारा घालून दूधच मिळवतो, त्याप्रमाणे तेच ते पुन्हा मिळवतो. अशा प्रकारचा विषयोपभोगाचीच इच्छा करणारा पुरुष भक्तिपुरस्सर यज्ञ करून देव आणि पितर यांची आराधना करतो आणि तेच काय ते पूज्य आहेत असा त्याचा ग्रह झालेला असतो. म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी तो अनेक व्रते व नियम करतो. चंद्रलोकापर्यंत जाऊन सोमपान करण्यापलीकडे त्याला काही मिळत नाही. त्याचे पुण्य क्षीण झाल्यानंतर तो फिरून या मृत्यूलोकीच येतो. द्रव्य देऊन त्याचबद्दल काही पदार्थ घेतला असता त्या द्रव्याबद्दल त्याला मिळालेल्या वस्तूपेक्षा जसे काही जास्त मिळत नाही, त्याप्रमाणेच काम्यकर्माची स्थिती आहे. पण हे त्या पुरुषाच्या लक्षात येत नाही आणि ईश्वरार्पण बुद्धीने निष्काम कर्मे करणे या धर्माकडे तो दुर्लक्ष करतो. सकाम कर्मे करणाऱ्या पुरुषांना जे लोक प्राप्त होतात ते ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवशी जो जगाचा प्रलय होतो त्यात नाश पावतात. तशी स्थिती भगवंताच्या निष्काम भक्तांना मिळणाऱ्या स्थानाची नसते. ते कधीही नाश पावत नाहीत. तो परमेश्वर नित्य असून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही त्याची क्रीडा होय. जे हिरण्यगर्भाची परमेश्वर बुद्धीने उपासना करतात ते दोन परार्धांच्या शेवटी ब्रह्मदेवाचा प्रलय होईपर्यंत त्याच्या सत्यलोकी राहतात व जेव्हा त्या त्रिगुणात्मक ब्रह्मदेवाला पृथ्वी, उदक, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिये, शब्दादी विषय व भूतांचे अधिकारण अहंकार यांनी चोहोकडून भरलेल्या ब्रह्मांडांचा लय करण्याची इच्छा होते व तो ईश्वराच्या स्वरूपी प्रवेश करतो, तेव्हा ते त्या ब्रह्मदेवाबरोबर ब्रह्मस्वरूपास मिळतात. ते ब्रह्मरूप परमानंदाने भरलेले आहे. म्हणून तू या परमेश्वराला शरण जा. तो सर्व भूतांच्या रथकमली वास करीत असून त्याचा पराक्रम अतर्क्य आहे. स्थावर जंगमात्मक सृष्टीचा करता जो भगवान ब्रह्मदेव, तो ईश्वराची अभेद बुद्धीने भक्ती करतो, पण मी सृष्टी करता हा त्याचा अभिमान नाहीसा होत नाही. यामुळे जरी त्याच्या प्रलयाच्या वेळी मरीचादिक ऋषी, सनतकुमारादी योगेश्वर व इतर योगमार्गी सिद्ध यांच्यासह तो परब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो, तरी पुन्हा सृष्टीच्या आरंभी ईश्वररूपी कालाच्या योगाने सत्व, रज आणि तम न्यूनाधिक्य झाली असता त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे ऋषी प्रवृत्तींची ही स्थिती तीच होते. त्यांना सुद्धा पुन्हा जन्म घेऊन आपापल्या अधिकारावर यावे लागते. या जगात ज्यांच्या मनाची प्रवृत्ती उपभोग प्राप्त करून घेण्याकडे असते ते लोक नाना प्रकारची कर्मे त्या उपभोग प्राप्तीसाठीच करीत असतात. रजोगुणाने त्यांच्या मनाला बंधन प्राप्त झालेले असते. त्यांची इंद्रिये त्यांच्या स्वाधीन नसतात. ग्रहकर्त्यात ते गढून गेलेले असतात. ते नित्य पितरांची आराधना करतात. हे पुरुष धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांविषयी तत्पर असल्यामुळे मधुसूदन भगवंताच्या कथेविषयी विन्मुख असतात. विष्ठाभक्षण करणाऱ्या प्राण्यांच्या पुढे षड्रसान्न ठेवले तरी त्यांना विष्ठाच गोड लागते. त्याप्रमाणे हे लोक परमेश्वराच्या कथा हे अमृत टाकून अभद्र गोष्टीचं श्रवण करतात. ते पुरुष दुर्दैवी होत. गर्भाधान संस्कारापासून स्मशान संस्कारापर्यंत सर्व संस्कार करणारे लोक धूम नावाच्या दक्षिण मार्गाने अर्यमा नावाच्या पितरांच्या राजाच्या पितृलोकात जातात व तेथून पुन्हा आपल्या पुत्रांच्या वगैरे उदरी जन्मास येतात. कर्माने उत्पन्न झालेले पुण्य संपले की देव तात्काळ त्यांची भोगसाधने काढून घेतात. मग ते लोक फिरून खाली मृत्यू लोकात पडतात. म्हणून तू परमेश्वराची निष्काम उपासना कर. त्याच्या ठिकाणी निष्काम भक्ती ठेवणाऱ्या मनुष्याला संसाराविषयी उपरती उत्पन्न होते व परब्रह्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार करून देणारे ज्ञान होते. अशा भक्ताचे चित्त त्याच्या ठिकाणी निश्चल होऊन इंद्रियांच्या अधर्मामुळे उत्पन्न होणारे विषय हे मला आवडतात व ते आवडत नाहीत अशा प्रकारचे वैषम्य धरत नाही. त्या शुद्ध झालेल्या अंतकरणाच्या योगाने मी परमानंद सुखास प्राप्त झालो आहे असे निश्चयात्मक ज्ञान होते. त्या आनंद स्वरूपी आत्म्याच्या ठिकाणी त्याज्य अथवा ग्राह्य हे भेद नाहीत. तो निसंग निर्विकल्प ज्ञानरूपी आहे. द्रष्टा आणि दृश्य हे सर्व तो एकच होय. ब्रह्म त्यालाच म्हणतात. त्याचे निरनिराळ्या शास्त्रांनी निरनिराळे वर्णन केलेले आहे. उपनिषदे त्याला परब्रह्म म्हणतात. योगशास्त्रे परमात्मा किंवा ईश्वर म्हणतात. सांख्यशास्त्र त्याला पुरुष आणि भक्तियोग भगवान असे म्हणतो. माते,
कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग व अष्टांग योग या सर्वांच्या योगाने प्रपंचाविषयी वैराग्य प्राप्त होते. वस्तुतः हा प्रपंच मिथ्या होय. तो खरा आहे असे वाटणे ही केवळ भ्रांती आहे. महत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, एकादश इंद्रिये, विराट जीव, त्या जीवाचे शरीर, ब्रह्मांड व महत्त्वाधिकांपासून झालेले हे सर्व जगत हे सगळे त्या आत्मस्वरूपी भासत आहे. म्हणून मनुष्याने अंतकरण एकाग्र करावे, विषयांवरील आसक्ती सोडावी व विश्वासाने भक्तिपूर्वक योगाभ्यास करावा, म्हणजे त्याला परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार होतो. हे माते, याप्रमाणे ज्याच्या योगाने प्रकृती व पुरुषांचे खरे ज्ञान होते त्या सत्य ज्ञानाचा मार्ग तुला मी सांगितला. निर्गुण ज्ञानयोग व निष्काम भक्तियोग या दोहोंचे भगवत प्राप्ती हे एकच फल होय. जसा बहुत गुणांचा आश्रय असणारा पदार्थ निरनिराळे विषय ग्रहण करणाऱ्या इंद्रियांना निरनिराळ्या प्रकारांनी अनुभवाला येतो, वस्तुतः एक असलेला भगवान निरनिराळ्या शास्त्रमार्गांनी निरनिराळ्या प्रकारांनी अनुभवाला येतो. इष्टपूर्त कर्मे करावी, यज्ञ करावे, दाने करावी, तपश्चर्या करावी, स्वाध्याय व मीमांसा करावी. याप्रमाणे कोणी अष्टांग योग, कोणी भक्तियोग, कोणी वैराग्य साधन करावी असे सांगतात. देवहूती, असे कितीही निरनिराळे प्रकार असले तरी त्यात शेवटी एका स्वप्रकाश भगवंताचेच प्रतिपादन केलेले आहे. हे माते, सात्विक, राजस व तामस आणि निर्गुण असे भक्तियोगाचे 4 प्रकारचे स्वरूप व कालाचे लक्षण या 2 गोष्टी मी तुला सांगितल्या. या कालाची गती कुणालाही कळत नाही. तो प्राण्याची उत्पत्ती, स्थिती व नाश करतो. अज्ञानामुळे जीव नाना प्रकारची कर्मे करतो व त्याला संसारातील अनेक गती प्राप्त होतात, त्या मी तुला सांगितल्या. या संसारात आत्मा आपले सत्य स्वरूप विसरतो. हे तत्वज्ञान फार गूढ आहे. दुष्ट, उद्धट, दुराभिमानी व दुराचारणी मनुष्याला याचा उपदेश कधीही करू नये. लोभी पुरुषाला याचा उपदेश करू नये व ज्याचे मन ग्रहकृत्यात घडून गेलेले असेल किंवा जो भक्त द्वेष्टा असेल त्यालाही करू नये. ज्याची ईश्वराविषयी आस्तिक्य बुद्धी असेल असा भक्त, जो सर्वांशी नम्रतेने वागणारा असेल, जो या तत्वज्ञानावर दोषदृष्टी ठेवत नसेल, जो गुरुजनांची व ईश्वराची सेवा करण्याविषयी तत्पर असेल, ज्याला बाह्य विषयांविषयी वैराग्य उत्पन्न झाले असेल, ज्याचे अंतकरण शांत असेल आणि ज्याची बुद्धी निर्मत्सर असून ज्याला ईश्वराविषयी प्रेमबुद्धी असेल, तोच याचा उपदेश करण्यास योग्य होय. माते, या तत्वज्ञानाच्या श्रवणाने व पठनाने मनुष्याला उत्तम गती मिळते. या ठिकाणी श्रीमद भागवतांतर्गत कपिल गीतेचा 8वा अध्याय समाप्त झाला.